तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, उपासनाबद्दल आपणा सर्वांनाच ठाऊकच आहे. होय, पण मी उपासना कार्यक्रम याबद्दल बोलत नाही. जशी प्रार्थना आम्हाला देवाच्या सन्निध घेऊन जाते, तशी उपासनाही आम्हाला देवाच्या सन्निध घेऊन जाते. कदाचित आम्ही घरामध्ये उपासना आराधना करीत असू किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजेच प्रार्थना घरामध्ये एकत्र जमून उपासना करीत असू. उपासना करण्याच्या आमच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतील, पण आज आपण इस्रायल लोकांना परमेश्वर देवाने उपासना करण्यासाठी जे निर्देश दिले होते त्यांचा अभ्यास सुरू करणार आहोत. होय, आजपासून आपण जुन्या करारातील लेवीय या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण या पुस्तकाचा परिचय पाहणार आहोत. देव करो आणि हा अभ्यास आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा होवो. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही जुन्या करारातील एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि हे पुस्तक आहे लेवीयचे पुस्तक. वचनाकडे वळण्यापूर्वी या महान पुस्तकाचा परिचय मी आपणाला करून देऊ इच्छिते. श्रोत्यांनो, मी ह्या पुस्तकाला पवित्र शास्त्रातील फार महत्वाचे असे पुस्तक मानते. डॉक्टर S.H. केलॉग आणि डॉक्टर ॲल्बर्ट C. डुडले म्हणतात की पवित्र शास्त्रातील लेवीचे पुस्तक एक महान आणि महत्वाचे पुस्तक आहे. हे पुस्तक मोशेने लिहिले व पंचग्रंथापैकी हे एक आहे. अर्थात पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तके ज्याला पंचग्रंथ म्हणण्यात येते त्यापैकी हे एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकात इस्रायली सिनाय पर्वताजवळ पोहोचलेले आहेत. ह्याच ठिकाणी ह्या पुस्तकाचा आरंभ आणि शेवट होतो. सिनाय पर्वत ज्या ठिकाणी परमेश्वराने नियम दिलेत, निर्गमच्या पुस्तकाचा शेवट देवाच्या सूचनांप्रमाणे निवास मंडपाच्या बांधणीद्वारे व देवाचे गौरव त्या ठिकाणी भरण्याद्वारे झाला. लेवीय निवास मंडपात उपासना कशी व्हावी ह्याविषयी नियम व सूचना देण्याद्वारे पुढे चालू राहते. लेवीचे पुस्तक उपासनेवरील एक महान पुस्तक आहे. हे पुस्तक इब्री भाषेतील वाईक रा ह्या शब्दाद्वारे सुरू होते, ज्याचा अर्थ आहे त्याने, अर्थात परमेश्वराने त्याला हाक मारली. आता परमेश्वर निवास मंडपाकडे वळला आहे व तेथून बोलत आहे. तो सिनाय पर्वतावरून बोलत नाही. लोकांना भेटण्यासाठी निवास मंडपात तो बोलावतो. तो त्यांनी कशा प्रकारे यावे, कशा प्रकारे त्यांनी त्याच्या समोर चालावे ह्याविषयी त्यांना सांगतो. मंडळीसाठी जो शब्द वापरण्यात आला आहे तो आहे एक्लेसिया, ज्याचा अर्थ होतो बाहेर बोलावलेले. आम्ही सुद्धा श्रोत्यांनो बाहेर बोलवलेल्यांपैकी आहोत. त्या दिवसात परमेश्वर निवास मंडपातून बोलला व त्यांना त्याने त्याच्याजवळ येण्याकरिता सांगितले. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्याकडे बोलावतो. तो योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय आणि 27 वचनात म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. म्हणून ह्या पुस्तकात आमच्यासाठी फार विलक्षण असा संदेश आहे. लेवीचे पुस्तक उपासना, अर्पण, विधी, संस्कार, सार्वजनिक प्रार्थना विधी, सूचना, धुणे, एकत्रित होणे, पवित्र दिवस पाळणे, अटी व चेतावणी यांचे पुस्तक आहे. आत्मिक सत्य शिकविण्यासाठी ह्या सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 11 वचनामध्ये पौल लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 11 वचन. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. तसेच करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 6 वचनामध्ये तो म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. रोमकरास पत्र 15 अध्याय 4 वचन बघा. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. पेत्र सांगतो की जुन्या करारात आमच्यासाठी आत्मिक सत्य ठेवलेले आहेत. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 10 ते 12 वचने.
पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय 10 ते 12 वचने. ज्या संदेष्टांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या. त्यात त्याने कोणता अथवा कसा काळ सुचविला, याविषयी ते शोध करीत होते. त्यांना असे प्रगट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हा सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हास आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळविण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 13 वचनामध्ये म्हटले आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 13 वचन. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिले व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले. श्रोत्यानो, हे पुस्तक फार लक्षात घेण्यासारख्या गोष्टींद्वारे ख्रिस्ताला प्रगट करते. त्यामुळे ह्या पुस्तकात आमच्यासाठी फार विलक्षण अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. आज आमच्यासाठी उपासना फक्त एक विधिवृत्त केलेली विशिष्ट ठिकाणीच करण्यात येणारी गोष्ट नाही. आपल्याला आठवत असेल की इस्रायली अनेक विधी व संस्कारांचे पालन करीत होते. परंतु प्रभू येशूने विहिरीवर पाणी भरण्यास आलेल्या स्त्रीला म्हटले, योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 21 ते 24 वचनांमध्ये. योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 21 ते 24 वचने. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहूद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. श्रोत्यानो, ह्या पुस्तकाचा मुख्य आशय यहोवासाठी पवित्र आहे. ह्या पुस्तकाचा संदेश दुहेरी आहे. पहिली गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते ती ही की लेवीचे पुस्तक देवाकडे जाण्याचा मार्ग बलिदानाद्वारे आहे असे शिकविते. प्रायश्चित हा शब्द 45 वेळा आलेला आहे. प्रायश्चित म्हणजे झाकणे किंवा आवरण टाकणे. खरे पाहता बैलाचे व मेंढराचे रक्त पाप दूर करू शकत नव्हते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत त्या रक्ताद्वारे पापावर आवरण पडत असे. हेच पॉल रोमकरासपत्र 3 अध्याय 25 वचनामध्ये सांगतो. रोमकरासपत्र 3 अध्याय 25 वचन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. देवाने बैलाचे व बकरीचे रक्त पापाची किंमत चुकविण्याकरिता कधीच मान्य केले नाही. परंतु त्याच्याद्वारे मांडण्यात आलेली आवश्यकता होती की ते रक्त सांडल्या जावे. ख्रिस्त येऊपर्यंत पापावर पांघरून घालण्याकरिता प्रायश्चिताच्या रूपात त्या रक्ताची आवश्यकता होती. दुसऱ्या शब्दात, जुन्या करारात परमेश्वराने उधारीने सोडवणूक केली. जेव्हा ख्रिस्त आला तेव्हा त्याने सर्व किंमत चुकवली. हे भूतकाळाच्या संबंधाने तसेच वर्तमान काळासंबंधाने व भविष्य काळासंबंधाने खरे आहे. प्रायश्चिता संबंधाने जे एक मुख्य वचन आहे ते लेवीचे पुस्तक 17 अध्याय 11 वचनामध्ये वाचायला मिळते. लेवीचे पुस्तक 17 अध्याय 11 वचन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे, कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. बलिदानाद्वारेच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे व रक्त सिंचनाशिवाय पापापासून सुटका नाही. दुसरी गोष्ट, लेवीचे पुस्तक शिकविते की देवाबरोबर चालणे हे पवित्रकरणाद्वारे आहे. पवित्रता हा शब्द 87 वेळा आलेला आहे. लेवीचे पुस्तक 20 अध्याय 26 वचन बघा. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे. परमेश्वराने त्याच्या लोकांच्या भोजन, सामाजिक जीवन, रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टी ह्या संबंधाने फार कडक नियम सांगितले. आज हे नियम आमच्या आत्मिक जीवनाला लागू पडतात. हेच कारण आहे श्रोत्यानो की आम्ही
लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करावे. ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या सिंचनामुळे एका पापी व्यक्तीला देवाजवळ जाण्याचा मार्ग उघडला जातो. इब्रीच्या लेखकाने ह्याला अशा प्रकारे मांडले आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 25 आणि 26 वचने सांगतात, आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्यांना ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुटका मिळाली आहे, त्यांनी देवाची उपासना करण्यास व आनंद उपभोगण्यास पवित्र जीवन जगायला हवे. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 20 आणि 21 वचने सांगतात. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 20 आणि 21 वचने, आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो, व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामास सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला.
श्रोत्यानो, लेवीचे पुस्तक एक फार वैशिष्ट्यपूर्ण असे पुस्तक आहे. नवीन करारातील गोष्टींशी ह्यातील गोष्टी पडताळून पाहिल्यास आम्हाला ह्याचे वैशिष्ट्य कळते. पुष्कळशा लोकांसाठी हे कंटाळवाणे पुस्तक आहे. म्हणून अधिक लोक हे पुस्तक वाचताना किंवा ह्याचे अध्ययन करताना आढळत नाहीत. तरी सुद्धा हे एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. ज्या 5 अर्पणांद्वारे हे पुस्तक उघडते, ती अर्पणे ख्रिस्ताचे अगदी काचेवर कोरल्या गेलेले चित्र आहे. ते त्याच्या व्यक्तित्वाची खोली आणि त्याच्या मृत्यूविषयीच्या सविस्तर गोष्टी ह्यांचे चित्र रेखाटते. 1 ते 7 अध्यायांमध्ये ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. नंतर 8 ते 10 अध्यायांमध्ये याजकांचा अभिषेक दर्शविण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे ख्रिस्ती अभिषेकाविषयी आमचे विचार किती खोकले व संकुचित आहेत हे आम्ही पाहू शकतो. 11व्या अध्यायामध्ये जे भोजन देवाने त्याच्या लोकांना पुरवले ते स्वच्छ व रोग निवारक होते व त्यात आमच्या आत्म्याकरिता जे भोजन आवश्यक आहे ते दाखविण्यात आलेले आहे. 12व्या अध्यायात मातृत्वाकडे लक्ष पुरवले आहे आणि पुढे स्त्रीत्वाविषयी देवाचे काय विचार आहेत त्याचे उदाहरण देण्यात आलेले आहे. नंतर उपासनेविषयीच्या ह्या पुस्तकाच्या मध्यांतरी कुष्ठरोग व त्याच्या उपचाराला महत्त्व देण्यात आले आहे, ज्याकडे आमचे लक्ष वेधल्या गेले आहे. महारोग किंवा कुष्ठरोगाविषयीचा हा भाग ह्या पुस्तकात का हा प्रश्न उद्भवतो. ज्यांना देवाच्या कृपेने पवित्र वचनांचे आकलन चांगल्या प्रकारे झाले आहे ते लोक ह्या ठिकाणी पाप आणि त्याचा मानवाचा देवाशी संबंध ह्यावर कसा विपरीत परिणाम झाला आहे हे समजू शकतात. महारोग्याचे शुद्ध होणे ह्यात जे 2 पक्षांचे अर्पण आहे ते ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानाला दर्शविते. श्रोत्यांनो, तुम्ही आणि मी ह्या पापामुळे होणाऱ्या हानीपासून वाचू शकतो, परंतु आम्हाला ख्रिस्ताचा मृत्यू व त्याचे पुनरुत्थान व त्याचे आमच्या जीवनाशी लागूकरण हे माहीत करून घ्यायचे आहे आणि हे आम्हाला 13 ते 15 ह्या अध्यायांमध्ये पाहायला मिळते. नंतर 16व्या अध्यायामध्ये प्रायश्चिताचा दिवस हा ख्रिस्ताच्या बलिदानाचे पूर्ण चित्र आहे. 17व्या अध्यायात निवास मंडपातील होमवेदीचे महत्त्व ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे जे आवश्यक गुण आहेत त्यावर प्रकाश टाकते. 18 ते 22 अध्यायांमध्ये परमेश्वराच्या लोकांच्या रोजच्या जीवनाच्या बाबतीत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यावर ह्या पुस्तकात अधिक भर देण्यात आला आहे. त्यावरून हे प्रगट होतं की मानव परिवार त्याच्या सर्व गोष्टीत कशा प्रकारे सम्मिलित व्हायला हवा ह्याविषयी परमेश्वर इच्छुक आहे. परमेश्वर आमच्या व्यापारात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात सम्मिलित होऊ पाहतो. त्याने श्रोत्यांनो आमच्या जीवनातून दूर जाऊ नये म्हणून आम्ही सावध राहायला हवे. नंतर 23व्या अध्यायामध्ये उत्सवांची जी सूची आहे ती परमेश्वराची काय योजना आहे, तो काय करणार आहे हे दर्शविते. 24 ते 27 अध्यायांमध्ये अनेक भविष्यद्वाण्या आहेत. इस्रायल राष्ट्र आणि प्रतिज्ञा केलेला देश हे 2 एकत्र जोडलेले व विणलेले येथून पासून तर अनंत काळापर्यंत दिसतात. पहिल्या 3 पुस्तकात संबंध आहे. उत्पत्तीमध्ये माणसाचा सर्वनाश झालेला दिसतो, निर्गमच्या पुस्तकामध्ये मानवाचा उद्धार झालेला दिसतो आणि लेवीच्या पुस्तकामध्ये मानव आम्हाला आराधना करताना आढळतो. निर्गम व लेवी ह्या दोहोंमध्ये आम्ही तुलना व विरोध दर्शवू शकतो. निर्गममध्ये क्षमेला सादर करण्यात आले आहे. लेवीमध्ये शुद्धतेला दर्शविण्यात आलेले आहे. निर्गममध्ये परमेश्वर मानवाकडे कसा आला आणि लेवीमध्ये मानव देवाकडे कसा येतो हे दाखविले आहे. निर्गममध्ये ख्रिस्त तारणार आहे, लेवीमध्ये तो पवित्र करणार आहे. निर्गममध्ये मानवाची अपराधी भावना स्पष्टपणे दिसते, लेवीमध्ये मानवाची अशुद्धता स्पष्टपणे दिसते. निर्गममध्ये परमेश्वर डोंगरावरून बोलतो, लेवीमध्ये तो निवास मंडपातून बोलतो. हे पुस्तक उद्धार पावलेल्या लोकांसाठी आहे. देवाकडे कसे यावे व त्याची आराधना कशी करावी हे येथे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. निर्गमचे पुस्तक उद्धार कार्याचे पुस्तक आहे, परंतु उद्धार पावलेल्यांना देवाची उपासना कशी करता येईल ते लेवी या पुस्तकात सांगितलेले आहे. केवळ श्रोत्यांनो ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आम्हाला देवाकडे जाता येते. देवाला जी पवित्रता अपेक्षित आहे ती ख्रिस्ताशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही, कारण तोच आमची पवित्रता आहे. आता आपण ह्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाकडे वळत आहोत. लेवीचे पुस्तक पहिला अध्याय.
ह्या अध्यायामध्ये होमार्पणे, बंधने, विधी, होमार्पणाचे कारण आणि होमार्पणाचा नियम देण्यात आलेले आहे. हे मानवाला ठाऊक असलेल्या पैकी सगळ्यात जुने अर्पण आहे. हे हाबेल, नोहा, अब्राम ह्यांनी केलेले अर्पण होते. सर्व अर्पणे पितळेच्या वेदीवर करण्यात येत असत, परंतु होमार्पण तेथे करण्यात येई, म्हणून त्या वेदीला होमवेदी सुद्धा म्हणण्यात येई. ह्यावर करण्यात येणाऱ्या अर्पणाद्वारे हे नाव पडले होते. ह्या अर्पणाचे नाव पहिल्या 5 अर्पणांमध्ये आहे, कारण ह्याचे महत्त्व व आवश्यकता हे फार महत्त्वाचे असे अर्पण आहे. मानव ह्या अर्पणाचा संपूर्ण अर्थ लावू शकत नाही, कारण परमेश्वर ख्रिस्तामध्ये जे काही पाहतो ते सर्व हे अर्पण आमच्या समोर ठेवते. तो जे पाहतो तितके आम्ही पाहू शकत नाही. ह्या ठिकाणी जे रहस्य लपलेले आहे ते फक्त पवित्र आत्माच प्रगट करू शकतो. होमार्पण ख्रिस्ताचे व्यक्तित्व दर्शवते. तो आमच्या बदली आमची जागा घेणार आहे. इफिस्करासपत्र 5 अध्याय 2 वचनामध्ये पॉल हे प्रगट करतो. इफिस्करासपत्र 5 अध्याय 2 वचन, आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. आता आपण होमार्पणासंबंधाने नियम पाहणार आहोत. लेवीचे पुस्तक 1 अध्याय आणि 1 वचन. लेवीचे पुस्तक 1 अध्याय 1 वचन सांगतं, परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले. आता तो सिनाय पर्वतावरून गर्जना व विजांचा कडकडाट ह्यामधून बोलत नाही. जेव्हा त्याने आज्ञा दिल्यात तेव्हा तो अशाच प्रकारे बोलला. आता तो मोशेला दर्शन मंडपातून समेट करण्याकरिता बोलावित आहे. जे त्याचा आवाज ऐकतील त्यांच्याकरिता त्याचेही बोलावणे होते. हे पाहणे फार महत्वाचे आहे श्रोत्यांनो. आज परमेश्वर लोकांना समेट करण्यास बोलावित आहे. मंडळी बाहेर बोलावण्यात आलेली आहे व मंडळीतील लोक निवडलेले लोक आहेत, कारण त्यांना पाचारण करण्यात आले आहे. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 22 ते 24 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 22 ते 24 वचने. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानाचा शोध करीतात. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यास अडखळण व हेलेन्यास मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. असा ख्रिस्त आम्ही गाजवतो, कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. श्रोत्यांनो, बोलावलेले म्हणजे नुसते ऐकणारे नव्हत. त्याचा अर्थ ज्यांनी ऐकले आणि प्रत्युत्तर दिले. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते, काय आपण देवाची वाणी ऐकलेली आहे? काय आपण त्याला प्रत्युत्तर दिले आहे? 2 वचन बघा. इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यातला अर्पावा. कोणी मनुष्य अर्थात जो कोणी येईल तो. 3 वचन. गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. हे अर्पण स्व इच्छेने आणायचे होते. येशूने म्हटले, जो तान्हेला आहे त्याने यावे. हे आमंत्रण संपूर्ण मानव परिवारासाठी होते आणि आज सुद्धा आहे. जे स्वतःला ह्यापासून अलिप्त ठेवतील तेच या आमंत्रणापासून सुटतील, बाकी कोणी सुटणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त एकच अट मांडत आहे, जो कोणी तान्हेला आहे तो. जर आपण तान्हेले आहात तर आपण त्याच्याकडे अवश्य याल. आणि जर आपण म्हणाल की मला तहान नाही, तर मग हे आमंत्रण आपणासाठी नाही. तो आपल्याला प्रत्येक परिस्थितीत संतुष्ट करू शकतो. यशायाने त्याच्या आमंत्रणात ह्याचा समावेश केला आहे. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 1 वचन बघा. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 1 वचन. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या. पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. जो कोणी येऊ इच्छितो तो ख्रिस्ताकडे येऊ शकतो. त्याच्यामध्ये गरज व इच्छा असायला हवी. जर आपणामध्ये आहे तर मग या आणि त्याच्या आशीर्वादांना प्राप्त करा. श्रोत्यांनो, होमार्पणाकरिता 2 प्रकारच्या प्राण्यांचा उपयोग करण्यात येईल. कळपात राहणारे प्राणी गुरेढोरे आणि झुंड अर्थात मेंढरे.
रानटी जनावरे जे शिकार करणारे त्यांना वगळले होते. मांसाहारी प्राण्यांना अर्पणात निषिद्ध ठरविण्यात आले होते. जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून त्यावर जगतात ते कधीच ख्रिस्ताला प्रगट करू शकत नाहीत, जो अनेकांच्या खंडणीसाठी आपला प्राण देण्याकरिता ह्या जगात आला. दुसरी अट ही होती की तो प्राणी शुद्ध असायला हवा, तो पाळीव असायला हवा, ज्याची शिकार होत नसे, जो मालकाला प्रिय व किमती असेल त्यालाच अर्पण करण्यात येत असे, कारण तो येणाऱ्या ख्रिस्ताला दर्शवित असे. देवाने स्वतःच्या पुत्राला राखले नाही. ख्रिस्ताने वधस्तंभावर दुःख सहन केले, परंतु पित्याने स्वर्गात दुःख सहन केले. शेवटली अर्थ दर्शविते की हा प्राणी तो असे जो मानवाप्रती आज्ञाधारी असे. ख्रिस्त आज्ञाधारी सेवक होता. तो सेवा कराव्यास आला व मृत्यूपर्यंत आज्ञाधारी राहिला. चौथं वचन, यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. श्रोत्यानो, होमार्पण एक असे अर्पण आहे ज्याविषयी लेवीच्या वेळेपर्यंत उल्लेख सापडतो व फक्त हेच एक असे अर्पण होते जे ज्यांना देवाजवळ जायचे असे त्यांच्याद्वारे केल्या जात असे. आणि ह्याविषयी श्रोत्यानो, आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, वास्तविक पाहता लेवीय हे पुस्तक अनेकांनी दुर्लक्षित केलेले पुस्तक आहे. परंतु लक्षात घ्या की या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला ख्रिस्ताचे बलिदान आणि त्याचे महत्त्व समजून येते. आम्हाला प्रत्येक गोष्ट ख्रिस्ताशी कशी जोडलेली आहे हे अतिशय सुंदररित्या समजते. माझी खात्री आहे प्रियानो की या पुस्तकाला आपण दुर्लक्षित का ठेवले याचा नक्कीच आपणास खेद होईल. देव करो आणि आपणास या पुस्तकाचे अध्ययन अधिक आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करीत आहेस. आणि होय बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये एका विशिष्ट मार्गाने चालावं ही तुझी इच्छा आहे. आणि तुझे मार्ग, तुझ्या इच्छा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला सांगणारा, कळवणारा देव आहेस. होय प्रभूजी, इस्रायल लोकांना देखील तुझ्या अधिक सन्निध येण्यासाठी तू त्यांना निर्देश केलेस, तू त्यांना मार्गदर्शन केलंस की त्यांचं जीवन तुझ्यापासून दूर नव्हे तर तुझ्या अधिक जवळचं असावं. होय प्रभूजी, हीच इच्छा आमच्याही बाबतीत तुझी आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझ्या वचनांकडे वळावं, तुझी योजना आम्ही समजून घ्यावी आणि तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाकडे जाण्याचा मार्ग बलिदानाद्वारे आहे. ख्रिस्ताचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.